यवतमाळमध्ये जाऊयात, उपमुख्यमंत्री अजित पवार बोलतात. तरी देखील राज्य सरकार नेहमी शेतकऱ्याच्या बाजूने उभं राहण्याचा प्रयत्न करत असतं, नव्हे तर उभं राहत असतं. त्याचे अनेक दाखले आपल्याला या निमित्तानं देता येतील. आम्ही 1 रुपया पीक विमा आणला, आम्ही वेगवेगळ्या प्रकारच्या योजना आणल्या. तसं बघितलं तर तुमच्या माझ्या या यवतमाळ जिल्ह्यामध्ये एक कापसाचं माहेरघर म्हणून, कापसाला पांढरं सोनं म्हटलं जातं, पण या पांढऱ्या सोन्याच्या जोरावर माझ्या पश्चिम विदर्भात आर्थिक सुबत्ता होती. राज्यात सर्वाधिक कापूस पिकवणारा जिल्हा म्हणून आपली यवतमाळची आज देखील ओळख आहे आणि वरचा क्रमांक लागतो. यवतमाळच्या राज्याचं कापसाचं माहेरघर म्हणून आपण म्हणतो, कारण इथली जमीन एक कसदार काळी जमीन आहे. इथलं खास वैशिष्ट्य आहे, काळ्या कसदार जमिनीला आणखीन सुपीक करण्याचं काम इथल्या आपल्या वर्धा आणि पैनगंगा नद्यांनी केलेलं आहे. त्याच्यामध्ये कापूस असेल, ज्वारी असेल, ही मुख्य पिकं आपली आहेत. परंतु त्याच्याच बरोबर सोयाबीन, द्राक्ष, संत्री, केळी, ऊस ही पण पिकं आपण घेतो. वनाच्या बाबतीमध्ये देखील हा यवतमाळ जिल्हा अत्यंत समृद्ध आहे. बांबू, मोह, हिरडा, तेंदू यवतमाळच्या जंगलात विपुल प्रमाणामध्ये होतो. खनिज संपत्तीचं वरदान ठरलेला, लाभलेला हा जिल्हा. चुनखडी, दगडी कोळसा, काळा दगड सुद्धा या यवतमाळच्या जिल्ह्यामध्ये मुबलक सापडतो. आमच्या मराठी बरोबरच इथं गोरमाटी, बंजारा आणि कोलम या बोली भाषा बोलल्या जातात. या दोन्ही बोली भाषेत एक प्रकारचा गोडवा आहे आणि असं निसर्गाने भरभरून या जिल्ह्याला दिलेला आहे. त्याचा पुरेपूर उपयोग माझ्या यवतमाळ जिल्ह्यामध्ये आर्थिक सुबत्ता कशी वाढेल, यवतमाळचा शेतकरी समाधानी कसा होईल, याच करता हे महायुतीचं सरकार सातत्याने काम करत असतं. मी आपल्याला सगळ्यांना सांगेन की अलीकडच्या काळामध्ये आम्ही अर्थसंकल्पाच्या निमित्तानं काही चांगल्या योजना आणल्या. आमच्या पालकमंत्र्यांनी त्या योजनांचा उल्लेख केला. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, चांगली योजना, परंतु विरोधक टीका करतायत. विरोधक कोर्टात गेले ते बंद करायला. सुदैवाने कोर्टाने त्याला मान्यता दिली. आज माझ्या चांद्यापासून बांद्यापर्यंत महाराष्ट्रातल्या महिला